नेतृत्वाखाली हा इंटरनॅशनल योग डे साजरा होत असताना आज दादाश्रींच्या आश्रमामध्ये या योग साधनेचा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने योग आला, ही एक आपल्या सगळ्यांसाठी पर्वणी आहे. आणि आजच्या योग दिनाच्या निमित्ताने आज आपल्याला लाभलेले चीफ गेस्ट सन्माननीय केंद्रीय मंत्री शेखावत साहेब, सुंदर असं त्यांचं स्पीच आपण सर्वांनी ऐकलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्व भारतीयांना अभिमान वाटेल की सेंट्रल मध्ये जे गव्हर्नमेंट आज मोदींच्या रूपाने बसलेलं आहे ते खरोखरच या देशाची उन्नती करण्यासाठी केंद्रीय मंत्री शेखावत सरांसारखे एक एक हिरे या देशाला लाभलेले आहेत. आणि म्हणून आज योग दिनाचं महत्व दादाश्रींजींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आपण सर्वांनी ते ऐकलेलं आहे. एक संकल्पना दादाश्रीजींनी या ठिकाणी मांडलेली आहे की हे विश्वची माझे घर. ही संकल्पना आपल्या सगळ्यांना, हे विश्व एक कुटुंब आहे आणि हे हजारो वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी ही संकल्पना मांडलेली होती की हे विश्वची माझे घर. आणि ही संकल्पना घेऊन आज मैत्रीभूत परिवार संपूर्ण देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये कार्य करत आहे. आणि आज आपल्याला याची प्रचिती आजच्या योग दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी येत आहे. आणि म्हणून 2014 मध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे स्वप्न उराशी बाळगलं की संपूर्ण जगामध्ये भारत देशाचं नाव या योग साधनेतून पुढे आलं गेलं पाहिजे. आणि म्हणून एक असं नेतृत्व या भारत देशाला 2014ला नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपाने मिळालं. आणि आज भारत देशाची जी उन्नती होत आहे ती आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे. एक पाश्चात्य विचारवंत प्लेटो, त्यांनी असं म्हटलंय, टू कीप द सोसायटी हॅपी द गव्हर्नमेंट शुड बी वाईज. समाज सुखी होण्यासाठी शासनकर्ता हा ज्ञानी असावा लागतो. आणि असे नेतृत्व नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपाने या भारत देशाला लाभलं, हे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. आणि म्हणूनच आज आपण हा आजचा 21 जूनचा दिवस हा योग दिवस म्हणून संपूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये साजरा करत आहोत. आणि आज आमचं सगळ्यांचं कर्जतकरांचं भाग्य आहे की केंद्रीय मंत्री शेखावत सर आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. दादाश्रीजींचा सगळ्यांना आशीर्वाद आजच्या रूपी मिळाला. मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आपला आभार व्यक्त करतो की आपण आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी कर्जतमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये उपस्थित राहिलात. दादाश्रीजींचा आशीर्वाद सदैव आमच्या सर्वांच्या पाठीशी या ठिकाणी आहे. आणि म्हणून कर्जत बदलते कर्जत एक या ठिकाणचं आज जर आपण पाहिलं तर आपण पर्यटनाला प्राधान्य दिलेलं माझं कर्जत आहे. एक ग्रीन झोन बेल्ट म्हणून या कर्जतकडे आम्ही पाहतो. आणि म्हणून या कर्जतची संस्कृतीचं जतन करण्याचं काम, जसं शेखावत सरांनी या ठिकाणी सांगितलं की भारत देशाचं नाव जगभरामध्ये अनेक देश अर्थव्यवस्थेने जरी पुढे असले तरी भारत देश एक संस्कृती प्रधान देश म्हणून ओळखला जातो. आणि असंच माझा कर्जत तालुका सुद्धा, आम्ही या कर्जत तालुक्याची आपली भारतीय संस्कृतीचं जतन करण्याचं काम आम्ही विठ्ठलाच्या मूर्तीने आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि ती विठ्ठलाची मूर्ती आम्ही आपल्याला सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे की भारत देशामध्ये सर्वात उंच अशी मूर्ती विठ्ठलाची आम्ही कर्जतमध्ये या ठिकाणी बसवलेली आहे. आणि या विठ्ठलाच्या प्रती आम्ही सगळे या ठिकाणी नतमस्तक होऊन आम्ही आमच्या संस्कृतीचं जतन या ठिकाणी करत असतो. आज हा गडकिल्ले असताना हा कर्जत, हा सह्याद्रीच्या पर्वतरांगाने भरलेला कर्जत आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे. आणि या कर्जतमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.